पिंपरी चिंचवडमधील कासारवाडी येथील महापालिकेची छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम शाळा आता जागतिक स्तरावर झळकली आहे। जगातील टॉप 10 शाळांमध्ये या शाळेची निवड झाल्याने संपूर्ण शहरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे। या यशाचा आनंद विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी ढोल ताशांच्या गजरात साजरा केला। महापालिकेच्या शाळांबाबतची पारंपरिक प्रतिमा बदलत कासारवाडीतील ही शाळा आज गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधांमुळे आदर्श शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखली जात आहे। सुसज्ज वर्गखोल्या, डिजिटल शिक्षण व्यवस्था, प्रयोगशाळा आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रमांमुळे या शाळेनं अनेक खाजगी इंग्लिश मीडियम शाळांनाही मागे टाकले आहे। या यशामागे स्थानिक माजी नगरसेवक श्याम अण्णा लांडे आणि मनीषाताई लांडे यांचे योगदान महत्त्वाचे मानले जात आहे। त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शाळेचा विकास शक्य झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। या यशामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण क्षेत्राची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली असून जगात भारी कासारवाडी अशी भावना आता सर्वत्र व्यक्त होत आहे। पहिल्यांदा तर मी या ठिकाणी छत्रपती शाहूजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल कासारवाडी, आकांक्षा फाउंडेशन प्रचलित ही शाळा आणि या शाळेला बेस्ट वर्ल्ड रेकॉर्ड बेस्ट स्कूलचा प्राइज मिळालेल्या टॉप 10 मध्ये। आणि मगाशी आपण पाहिलं असेल की त्यांच्या सीओनी ज्यावेळेला भाषण केलं त्यांनी सांगितलं की ही पहिल्यांदा सरप्राइजिंग नाही आहे, त्यांना तर तिसऱ्यांदा त्यांनी हा रेकॉर्ड अचीव केलेला आहे। ही सोपी गोष्ट नाही आहे, कारण जगाच्या आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये ती पण महानगरपालिकेची सहयोगाची शाळा आकांक्षा फाउंडेशन सोबत त्यांनी जो करार केला आणि त्या कराराच्या माध्यमातून गोरगरिबांना, सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना कासारवाडी सारख्या ठिकाणी ही शाळा चालवून खरं पाहता त्यांचं कौतुक करावं आकांक्षा फाउंडेशनचं तितकं कमी आहे। त्यांचे सीओ असतील, त्यांचे प्रिन्सिपल, त्यांचे टीचर, त्यांचा संबंध स्टाफ ते खऱ्या अर्थाने आपल्या स्वतःच्या पाल्याची काळजी घेतात, त्यापेक्षाही पलीकडे जाऊन ती पोरांची काळजी घेत आहेत। आपण आता पाहतोय की आजच्या या गुगलच्या, तुमच्या GPT चॅटच्या माध्यमातून AIच्या जमान्यामध्ये अशा पद्धतीची स्पर्धा होणं गरजेचं आहे आणि अशा दर्जेदार शिक्षण देणं मुलांना आज काळाची गरज आहे। आता पूर्वीची रूढ पद्धती ज्या होत्या त्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सोबत ॲडव्हान्स एज्युकेशन अशा पद्धतीचं जे शिक्षण आज आकांक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून दिलं जाते। आज खरं पाहता तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका कोट्यवधी रुपये खर्च करते नगरपालिकेच्या शाळांमध्ये। शिक्षकांना चांगला पगार दिला जातो, मुलांना सकाळ आहार दिला जातो, गणवेश दिला जातो, त्यांना सगळ्या सुखसुविधा मुबलक दिल्या जातात। परंतु आपण पाहतोय की दिवसांदिवस महानगरपालिकेतल्या विद्यार्थ्यांची संख्या ही घटत चाललेली आहे। त्याचं मूळ कारणच हे आहे की तिथं शिक्षणाचा दर्जा चांगला दिला जात नाही। तर अशा पद्धतीमध्ये आज आमच्यासारख्यांचं म्हणणं असं असेल की बाबा आकांक्षा फाउंडेशनकडे आता सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकूण 5 शाळा त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत आणि 5ही ठिकाणी चांगल्या पद्धतीचं शिक्षण ते दिलं जाते। तर आता महानगरपालिकेच्या उर्वरित काही शाळा आहेत त्यांना टप्प्याटप्प्याने त्यांनी ह्याचा क्रम वाढवावा आणि साधारणतः आपल्या मुलांचा दर्जा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही औद्योगिक नगरी एकेकाळची, आज आपण पाहतो की आपण IT हब आपल्या शेजारी आहे, चाकणसारखी मोठी इंडस्ट्री आपल्याकडे आहे आणि आज लोकांचा कल पिंपरी चिंचवड शहराकडे जास्त आहे। तर एक चांगलं एज्युकेशनचे हब अनेक आहेत, परंतु उत्तम दर्जाचं शिक्षण ते सुद्धा मोफत, म्हणजे महापालिका जे खर्च पेलवते आणि आकांक्षा फाउंडेशन या दोघांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उत्तम प्रकारचं शिक्षण दिलं जात आहे। वास्तविक पाहता नगरसेवकांची अडचण एवढीच आहे की त्यांच्या शिफारशी चालत नाहीत तिथे, किंवा त्यांना असं वाटतं की बाबा आमचा अधिकार ते आम्ही गमवतोय। परंतु त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आज जर आपण पाहिलं असेल तर तिसऱ्यांदा, म्हणजे सन मला वाटतं 2012 मध्ये साधारणतः 12-13च्या काळामध्ये आकांक्षा फाउंडेशननी पहिलं पाऊल कासारवाडी आणि पिंपरी येथे ठेवलं आणि मागच्या 14 वर्षामध्ये जी प्रगती आपण पाहतोय, आणि आता आपण पाहिलं असेल की श्रवणी सारखी पोरगी आज जर्मनीला ते गेली आहे आणि आज आपल्या भारताचं प्रतिनिधित्व एज्युकेशन घेते आहे ती। परंतु कालांतरामध्ये अशी चांगली पोरं घडावीत आणि पोरांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं यासाठी निश्चितच आकांक्षा फाउंडेशन सोबत जर आपण जॉईंट व्हेंचरमध्ये अशा पद्धतीने जर शाळा चालवल्यात तर निश्चितच उत्तम दर्जाचं शिक्षण मुलांना उपलब्ध होईल। आज काळाची गरज पाहता आता लोक म्हणतात की आम्हाला इंग्रजी माध्यमामध्ये शिकायचं आहे, त्यामुळे आपण पाहिलं असेल की आपण महाबळेश्वरला जातो, महाबळेश्वरला गेल्यानंतर तिकडचं जे गाव आहे
बेलारला आपण म्हणतो पुस्तकांचं गाव, तसं त्यांनी आता कासरवाडींना पुस्तकाचं गाव कासरवाडी असं म्हणलेलं आहे. ही आपल्या सर्वांसाठी कौतुकाच बाब आहे. आणि विशेषतः आमचे श्याम लांडे असतील, त्या ठिकाणी आमच्या ताई असतील, लांडेताई असतील, जितेंद्र ननावरे असेल, वर्षा जगताप असेल, मी त्या पॅनलमध्ये आहे. आमचा तर फुल सपोर्ट आकांक्षा फाउंडेशनला आहे. आम्ही प्रयत्न करतोय की आता लवकरच संत तुकाराम नगरमध्ये पण आमची दीनदयाल उपाध्याय शाळा जी आहे तिथं विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी झालेली आहे. तर आकांक्षा फाउंडेशन सोबत जर तिथं टायअप करता आलं तर निश्चित आम्ही करू, आणि ते आमचं दुसरं पाऊल असणार आहे आमच्याच प्रभागामधलं. त्यामुळे मी आज या ठिकाणी टॉप 10 मध्ये छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल कासरवाडी, आकांक्षा फाउंडेशन संचालित आणि महापालिकेच्या सहयोगातनं जी आली आहे त्यांचं मी मनापासून या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्यांच्या सर्व गुरुजनांचं, त्यांच्या शिक्षकांचं, त्यांच्या प्राध्यापकांचं, त्यांच्या प्रिन्सिपलचं, सगळ्या स्टाफचं आणि पालकांचं, आणि विशेषतः सर्व मुलांचं, ज्यांच्यामुळे हे आपल्याला रादर यू से इट इज अ फेदर इन अ कॅप. तर तो फेदर जो आहे तो आकांक्षा फाउंडेशनच्या संयोगाने मिळालेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रमाने मिळालेला आहे. मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. हमारा स्कूल पीसीएमसी छत्रपति शाहूजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल कासरवाड़ी ये वर्ल्ड्स बेस्ट स्कूल टॉप 10 में आया है। ये हमारे लिए, हमारे स्टाफ के लिए, हमारे सारे बच्चों के लिए बहुत ही प्राउड मोमेंट है। वो हमारे बच्चों को ये बताता है कि वो एक वर्ल्ड के बेस्ट स्कूल में पढ़ते हैं, और ये एक वर्ल्ड का बेस्ट स्कूल एक प्राइवेट स्कूल नहीं है, ये एक गवर्नमेंट स्कूल है जो पीसीएमसी और दी आकांक्षा फाउंडेशन मिलकर चला रहे हैं। ये कई सारे ऐसे गवर्नमेंट स्कूलों के लिए एक एग्जाम्पल हम बनाना चाहते हैं कि आपको बहुत बड़ी बड़ी चीज़ें, बहुत महंगे चीज़ें नहीं चाहिए ऐसे कुछ इनिशिएटिव और इनोवेशन ड्राइव करने के लिए। हमने बस किताबों से शुरू किया था और एक लाइब्रेरी से शुरू किया था, और वहाँ से जाके आज ये पुस्तकाचे गांव का एक विजन हमारे पास बना है। ये सक्सेस अभी एंड नहीं है। सारे बच्चे जब किताब पढ़ने लग जाएं, उनके पास जब किताबें हों, तब जाके हम रुकेंगे। तो अभी बहुत लंबा जाना है, और थैंक यू, और सारे सपोर्टर्स का, हमारे पीसीएमसी का एंड द आकांक्षा फाउंडेशन का थैंक यू कहना चाहता हूँ। उन्हीं के कारण ये अवार्ड हमें मिला है, और हमें बस आगे बढ़ते रहना है। थैंक यू। सर, इस सरकारी महापालिका स्कूल के होते हुए भी आपने निजी स्कूलों के बराबर इससे बेहतर गुणवत्ता कैसे हासिल की है? ये इसका क्रेडिट हमारे टीचर्स को जाता है। हमारे टीचर्स लेसन प्लानिंग और हमेशा बच्चों को ध्यान में रख के चीज़ें करते हैं। एक्स्ट्रा आवर स्कूल में रुकते हैं, और लॉन्ग टर्म प्लानिंग हमेशा करते हैं कि बच्चों को आज के लिए नहीं, हमें फ्यूचर के लिए तैयार करना है। हमें ये देखना है कि 5 साल बाद बच्चों की क्या दुनिया होगी, और उसको ध्यान में रख के आकांक्षा फाउंडेशन और हमारे सारे बच्चों के लिए हम प्लान करते हैं। तो वो जो दूरदृष्टि है, इसी कारण ये अवार्ड हमें मिला है। देश भर के विद्यार्थियों और शिक्षकों को आप क्या संदेश देना चाहते हैं? देश भर के शिक्षकों को मैं ये देना चाहूँगा कि हमने जो स्कूल में कोशिश किया था कि अगर बच्चों में किताबों और रीडिंग को डेवलप करना है तो पहले टीचर्स को करना होगा। तो जो भी चीज़ें, जो भी